Hello students, today we are starting the lecture number 18 of rotational dynamics. In that lecture we will start the numericals, and in our book the numericals are starting from question number 12. So what is the question? Somehow an ant is stuck to a rim of a bicycle wheel of diameter 1 meter. So here given आपल्याला काय दिलेलं आहे, तर एक अंट आहे जे रिमला स्टक झालेली आहे आणि जे बायसिकल आहे त्याचं डायमीटर आहे 1 मीटर. देअरफॉर त्याचे रेडियस काय आहे d/2 म्हणजेच काय 0.5 और 1/2 0.5 मीटर. पुढे काय म्हटलेलं, व्हाईल द बायसिकल इज ऑन सेंट्रल स्टँड द व्हील इज सेट इनटू रोटेशन. म्हणजे अगोदर व्हील हे रेस्ट होता, म्हणजे त्याची अँग्युलर वेलोसिटी ही 0 होती इनिशियली. नंतर सेट इनटू रोटेशन, द व्हील इज सेट इनटू रोटेशन and it attains the frequency of 2 revolution per second. The frequency किती 2 revolution per second. स्टार्टिंग ला फ्रिक्वेन्सी 0, नंतर फ्रिक्वेन्सी किती आहे 2 revolution per second in 10 सेकंड. म्हणजे काय आहे टाइम, टोटल टाइम 10 सेकंड with uniform angular acceleration. Calculate number of revolutions completed by the ant in 10 seconds. म्हणजे 10 सेकंदामध्ये किती नंबर ऑफ रिव्होल्यूशन कंप्लीट केले. तर त्यामध्ये आता आपल्याकडे हे गिवन डेटा आहे, तर त्याच्या बेसवर आपल्याला फाइंड करायचं. तर त्यामध्ये आपण बघणार सगळ्यात अगोदर या ठिकाणी हे फ्रिक्वेन्सी, तर या ठिकाणी आपल्याला सगळ्यात अगोदर काय काय फाइंड करायचं आहे, नंबर ऑफ रिव्होल्यूशन. तर नंबर ऑफ रिव्होल्यूशन फाइंड करण्यासाठी आपण पहिला कायनेमॅटिकल फॉर्म्युला बघणार. कोणता फॉर्म्युला आहे, आपल्याला जसे लिनियर मध्ये 3 आहेत तसेच अँग्युलर मध्ये पण 3 आहेत. त्यामध्ये पहिला काय होता, जसं इकडे v = u + at, तर त्याप्रमाणे ओमेगा = इधर लिहू आपण we know that omega = omega 0, v = u + at. तर a म्हणजे या ठिकाणी अल्फा येईल आणि इंटू t. आता ओमेगा काय आहे, ओमेगा आपल्याला माहित आहे 2πn, n म्हणजे फ्रिक्वेन्सी. तर या ठिकाणी ओमेगा 0 तर डायरेक्ट 0 आहे कारण अँग्युलर वेलोसिटी 0 स्टार्टिंगला. आणि या ठिकाणी अल्फा आपल्याला फाइंड करायचे, t टाइम आहे 10 सेकंड. 2π आता या ठिकाणी n दिलेले आहे, रिव्होल्यूशन्स किती आहेत तर 2 आहेत, = 10 अल्फा. आणि या ठिकाणी जर आपण कॅल्क्युलेशन केलं आणि आपल्याला अल्फाची व्हॅल्यू काढायची असेल तर अल्फाला इथेच ठेवले. तर इंटिग्रल काय झालं 2 × 2 म्हणजे 4π, 2 × 2 4π, आणि हे 10 त्याच्या खाली जातील म्हणजे अपॉन 10. तर या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू भेटली अल्फा = 0.4π. ही व्हॅल्यू आपल्याला सगळीकडे लागणार आहे, त्यामुळे आपण अगोदर अल्फाची व्हॅल्यू काढून घेतली. अल्फा काय आहे, अँग्युलर ऍक्सेलरेशन. तर हे याला फर्स्ट नंबर देऊ. आता यानंतर आपल्याला काय करायचंय का नंबर ऑफ रिव्होल्यूशन काढायचे. नंबर ऑफ रिव्होल्यूशन साठी आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट माहित आहे. आता मला हे सांगा, जर आपण एक रिव्होल्यूशन कंप्लीट केलं तर त्या केसमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती असतं, एक रिव्होल्यूशन तर 2π. इथून आपण जर स्टार्ट केलं आणि परत याच ठिकाणी आलो तर आपण किती अँगल कव्हर केला, तर आपण पूर्ण या ठिकाणी असं पूर्ण म्हणजे 2π इतका अँगल कव्हर केला. जर मी 2 रिव्होल्यूशन घेतले तर या ठिकाणी इंटू आता 2π × 2 होईल, 2π × 3 म्हणजेच काय आपल्याला थिटाचा फॉर्म्युला असा भेटतोय 2π, आणि मी लिहितो कॅपिटल एन नंबर ऑफ रिव्होल्यूशन. जर 5 रिव्होल्यूशन झाले तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय येईल 2π × 5, 10 झाले 2π × 10,
तर अशा प्रकारे आपण हे थिटाचं फॉर्म्युला लिहू शकतो. नंबर ऑफ रिव्होल्यूशन, त्यावरून आपल्याला समजणार का अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झाले. तर या ठिकाणी आता बघा, आता या ठिकाणी आपण थिटाची व्हॅल्यू काढू. तर नाव आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची, कॅपिटल एन ची, म्हणजे नंबर ऑफ रिव्होल्यूशनची. तर आपण आता थिटाचा फॉर्म्युला, जसं तिकडे एक फॉर्म्युला होता S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर, त्याप्रमाणे अँग्युलर मध्ये पण काय असणार, S ला थिटाने रिप्लेस करणार, अँग्युलर डिस्प्लेसमेंट S इज इक्वल टू UT. तर U इनिशियल व्हेलॉसिटी होती, तर इथं ओमेगा 0 इनिशियल व्हेलॉसिटी UT, तर ओमेगा 0t प्लस हाफ AT स्क्वेअर, तर इथं अल्फा T स्क्वेअर. तर हे एक आपल्याकडे फॉर्म्युला भेटला. तर आता आपल्याला बघायचं, तर पूर्ण टोटल कंप्लीट रिव्होल्यूशन 10 आहे. कंप्लीट रिव्होल्यूशन मध्ये टोटल आपल्याला कंप्लीट रिव्होल्यूशन काढायचं. तर या थिटाचा फॉर्म्युला काय आहे, 2 पाय इंटू कॅपिटल एन. हे एन ची व्हॅल्यू काढायची. हे लक्षात घ्या, या ठिकाणी फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला 2 पाय इंटू स्मॉल एन घेतोय, आणि या ठिकाणी याचा फॉर्म्युला 2 पाय इंटू कॅपिटल एन. कॅपिटल एन नंबर ऑफ रिव्होल्यूशन, स्मॉल एन अँग्युलर फ्रिक्वेन्सी. तर या ठिकाणी ओमेगा 0 या ठिकाणी 0 आहे डायरेक्ट, आणि टी टाइम तर 10 आहे, आपल्याला माहित आहे. टोटल टाइम 10 आहे. या ठिकाणी 1/2 अल्फा किती आहे, तर अल्फाची व्हॅल्यू आपण आताच काढली 0.4 पाय, आणि टी स्क्वेअर म्हणजे 10 चा स्क्वेअर. आता बघा 2 पाय ऍज इट इज, यन ला ऍज इट इज ठेवलंय. 0 इंटू 10 तर 0 झाले. या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 0.2, तर 0.2 पाय इंटू हे 10 चा स्क्वेअर 100 झाले, म्हणजे हे किती झाले, जर 100 ने याला मल्टिप्लाय केलं 0.2 ला, तर आपल्याला 20 भेटतंय. 20 पाय हे कशात झालं, 2 पाय एन. आता हे पाय पाय कॅन्सल होतील, नंतर 2 याला डिवाइड होतील, तर एन इज इक्वल टू 20/2. तर या ठिकाणी आपल्याला एन इज इक्वल टू 2 1 2 1 2 10 20, तर एन इज इक्वल टू 10 भेटलंय. म्हणजे टोटल नंबर ऑफ रिव्होल्यूशन in 10 seconds is 10. Total number of revolution in 10 seconds is 10. तर आपल्याला क्वेश्चन होता, नंबर ऑफ रिव्होल्यूशन कंप्लीटेड बाय द ॲम्प इन 10 सेकंड इज इक्वल टू 10. हे आपला फर्स्ट पार्ट झाला. आता आपण सेकंड पार्ट बघू. आता यामध्ये आपल्याला दुसरं पार्ट बघायचंय, टाइम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्होल्यूशन अँड लास्ट कंप्लीट रिव्होल्यूशन. तर फर्स्ट कंप्लीट रिव्होल्यूशन साठी काय, फर्स्ट कंप्लीट रिव्होल्यूशन आणि लास्ट कंप्लीट रिव्होल्यूशन यासाठी आपल्याला टाइम फाइंड करायचा. तर आपल्याला फर्स्ट कंप्लीट रिव्होल्यूशन साठी आपण तोच फॉर्म्युला यूज करू. कोणता फॉर्म्युला, तर इथं परत लिहिणार वी नो दॅट, जे मागे झालं त्याच्या पुढे कंटिन्यू करायचं आपल्याला. वी नो दॅट काय माहितीये, तोच फॉर्म्युला थिटा इज इक्वल टू, जसं आपल्याला S इज इक्वल टू UT, तर ओमेगा 0t प्लस हाफ AT स्क्वेअर, तर हाफ अल्फा T स्क्वेअर. तर या ठिकाणी थिटा किती, 2 पाय n, 2 पाय n, आणि इथं ओमेगा 0t आणि अल्फा हे फॉर्म्युला तर सगळं जसं आहे तसं. त्या अगोदर मला हे सांगा, या ठिकाणी आपल्याला काय बघायचंय का, फर्स्ट कंप्लीट रिव्होल्यूशन. फर्स्ट कंप्लीट रिव्होल्यूशन साठी आपण या ठिकाणी काय लिहू शकतो, तर मी इथं लिहितो, वाटलं तर या ठिकाणी लिहू आपण, फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्होल्यूशन काय होईल, थिटा इज इक्वल टू 2 पाय n, आणि n म्हणजे किती झालं, फर्स्ट आहे, त्यामुळे n इज इक्वल टू 1, तर थिटा इज इक्वल टू 2 पाय. आता आपण म्हणणार वी नो दॅट, आणि हे फॉर्म्युला लिहिणार. तर या ठिकाणी हे लिहिण्याची गरज नाही. आता थिटाच्या जागेवर आपण डायरेक्ट 2 पाय लिहिणार. ओमेगा 0 च्या जागेवर 0 टाकणार, कारण इनिशियल अँगुलर व्हेलॉसिटी 0 आहे. टी आपल्याला माहित आहे, टी तर आपल्याला काढायचं, टाइम किती लागले ते फाइंड करायचं, प्लस 1/2 अल्फा आपल्याकडे आहे 0.4 पाय, आणि टी जे फाइंड करायचं. आता या ठिकाणी 2 पाय आहे, हे 0 इंटू टी तर कॅन्सलच होणार, इज इक्वल टू, आता याला जर आपण मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलं, तर 0.2, तर इथं भेटेल 0.2 पाय, आणि इथं टी स्क्वेअर.
आता इथं पाय पाय कॅन्सल होतील आणि या ठिकाणी आपल्याला टी स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची. तर हे भेटेल 2 आणि हे 0.2 याला अपॉन येईल इज इक्वल टू टी स्क्वेअर. तर या ठिकाणी आपल्याला 2 अपॉन 0.2 तर 2 आणि 0.2 ला आपण काय लिहू शकतो 2 अपॉन 10 इज इक्वल टू टी स्क्वेअर. तर या ठिकाणी आपण हे 10 वरती जातील म्हणजे काय झालं 20 अपॉन 2 इज इक्वल टू टी स्क्वेअर. बघा हे 10 वरती गेल्यावर 2 into 10 वाटल्यास तुम्ही असं करू शकता 2 into 10 अपॉन 2 जसं होतं तसं आणि हे टी 2 कॅन्सल म्हणजे आपल्याला भेटलं टी स्क्वेअर इज इक्वल टू 10. तर तुम्हाला टी ची व्हॅल्यू भेटणार अंडर रूट ऑफ 10 आणि इथं लिहिणार सेकंड. तर हे आपलं T1 झालं. T1 म्हणजे काय टाइम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्होल्यूशन. तर फर्स्ट रिव्होल्यूशन साठी कंप्लीट करण्यासाठी आपल्याला टाइम किती लागला अंडर रूट ऑफ 10 सेकंड. याची व्हॅल्यू नाही काढली तरी चालेल म्हणजे असं जसं आहे तसं लिहिलं तरी चालेल. आता आपल्याला सेकंड पार्ट बघायचे. काय म्हणलेले का लास्ट कंप्लीट रिव्होल्यूशन साठी किती टाइम लागणार. आता लास्ट कंप्लीट रिव्होल्यूशन साठी बघा आपल्याला सेम फॉर्म्युला काढावा लागणार पण लास्ट रिव्होल्यूशन साठी आता आपल्याला हे माहित आहे. काय माहित आहे का 10 रिव्होल्यूशन साठी किती टाइम लागलाय 10 रिव्होल्यूशन साठी 10 सेकंद लागले. नंतर आपल्याला बघायचं का 10th रिव्होल्यूशन साठी म्हणजे 10व्या रिव्होल्यूशनला किती टाइम लागले. पूर्ण 10 रिव्होल्यूशनला 10 सेकंद लागले तर 10व्या रिव्होल्यूशनला किती टाइम लागला. तर त्याच्यासाठी सिंपल वे आहे. काय करणार आपण का 10 रिव्होल्यूशन साठी 10 सेकंद लागतात. तर 9 रिव्होल्यूशन साठी आपण फाइंड करू. आपण फाइंड केल्यानंतर काय करू का हे 10 रिव्होल्यूशन मायनस 9 रिव्होल्यूशन म्हणजे 10 रिव्होल्यूशन मायनस 9 रिव्होल्यूशन. तर हे मायनस केल्यानंतर आपल्याला 10th रिव्होल्यूशनचा टाइम भेटेल. जसं आपण एपी मध्ये बघतो अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आपल्याला जर 5व्या नंबरची टर्म काढायची असेल तर आपण काय करतो सम ऑफ 5 टर्म्स मायनस सम ऑफ 4 टर्म्स. तर आपल्याला 5व्या नंबरची टर्म भेटते. त्याचप्रमाणे इथं आपण करणार का 10 रिव्होल्यूशन साठी जितकं टाइम लागलं त्यामधून 9 रिव्होल्यूशन साठी जितकं टाइम लागलं ते मायनस करणार तर आपल्याला 10 नंबरचं रिव्होल्यूशन भेटणार. तर आता 10th रिव्होल्यूशनला जे टाइम लागले ते भेटणार. तर आता आपण सेम प्रोसिजर यूज करणार आणि सेम फॉर्म्युला यूज करणार. कोणता फॉर्म्युला तर ते फॉर्म्युला राहणार थीटा इज इक्वल टू ओमेगा 0 टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. पण यासाठी थीटा आता बघणार तर आपण आता लिहिणार फॉर 9 कंप्लीट रिव्होल्यूशन. काय होईल थीटा इज इक्वल टू सांगा काय थीटा इज इक्वल टू फॉर्म्युला तोच 2 पाय n आणि या ठिकाणी 9 रिव्होल्यूशन आहे त्यामुळे 2 पाय इंटू 9 म्हणजेच काय 18 पाय. आता यामध्ये फॉर्म्युला तोच तर इथं लिहिणार वी नो दॅट थीटा इज इक्वल टू ओमेगा 0 टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. ओमेगा 0 काय आहे ओमेगा 0 अगोदर लिहू थीटा किती आहे 18 पाय ओमेगा 0 टी टाइम किती ते आपल्याला फाइंड करायचे प्लस हाफ अल्फा किती आहे 0.4 पाय आणि टी स्क्वेअर ते आपल्याला फाइंड करायचं. तर 18 पाय झालं इथं 0 into t म्हणजे 0 आणि इथं हाफ तर आपण असं करू शकतो 0.2. तर हे झालं 0.2 पाय आणि हे टी स्क्वेअर कारण ही टर्म तर 0 झाली डायरेक्ट. आता या ठिकाणी आपल्याला टी स्क्वेअरची तर पाय तर कॅन्सल होणार 18 अपॉन 0.2 इज इक्वल टू टी स्क्वेअर. आता याला आपण कसं लिहिणार 18 अपॉन जसं मागे लिहिलं होतं 2 अपॉन टी. हे आपण डायरेक्टली कॅल्क्युलेट करू शकतो पण आपल्याला समजावं त्यामुळं नाहीतर आपण 2 1 2 2 9 जा आणि पॉइंट शिफ्ट करून 9 टी डायरेक्ट आन्सर लिहिलं असतं पण आपल्याला समजावं त्यामुळे मी हे करतोय. तर हे वरती जाईल म्हणजे काय होईल 18 into 10 खालचे 10 वरती जातील अपॉन 2 इज इक्वल टू टी स्क्वेअर. तर 2 हे झाले 9 तर या ठिकाणी आपल्याला टी स्क्वेअर भेटला अंडर रूट ऑफ 9. बघा या ठिकाणी काय भेटलं टी स्क्वेअरची व्हॅल्यू 90 भेटली आणि मग देअरफॉर टी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 90 हे झालं आपलं सेकंड. पण आता आपल्याला
अंडर रूट ऑफ 90 ची व्हॅल्यू माहित पाहिजे तर आपण लॉग टेबलच्या हेल्पने की व्हॅल्यू काढू शकतो. आपण इथे काढलेली आहे किती आहे ती 9.4868. तर या ठिकाणी आपण तुम्ही लॉग टेबल मध्ये बघा, या ठिकाणी आपण याची व्हॅल्यू इथं लिहू t इज इक्वल टू T9. कशासाठी आपल्याला, किंवा आपण याला t डॅश देऊ प्रत्येक याच्यामध्ये t डॅश, कारण हे 9 रिव्होल्यूशन साठी लागणारा टाइम आहे. तर t डॅश काय येईल 9.4868 हे आपल्याला व्हॅल्यू भेटली सेकंद. कशाची व्हॅल्यू 9 रिव्होल्यूशन साठी. आपल्याला विचारलेलं आहे 10th रिव्होल्यूशन साठी किती लागणार. तर आपल्याला पहिल्यांदाच माहित आहे 10th रिव्होल्यूशन साठी जितका लागली व्हॅल्यू ते 10 सेकंद आहे. त्यामधून 9 रिव्होल्यूशनचे टाइम जर आपण मायनस केलं तर आपल्याला 10th रिव्होल्यूशनला म्हणजे 10व्या रिव्होल्यूशनला किती टाइम लागणार ते भेटणार. तर आपण या ठिकाणी लिहू तर या ठिकाणी आपण लिहिणार आता फॉर लास्ट कंप्लीट रिव्होल्यूशन म्हटलं ती असं लिहू टाइम रिक्वायर्ड फॉर लास्ट कंप्लीट रिव्होल्यूशन इज इक्वल टू टाइम फॉर 10 revolution minus time for 9 revolution. तर या ठिकाणी टाइम फॉर 10 रिव्होल्यूशन ते तर त्यांनीच दिलं होतं, ते होतं 10 सेकंद. आणि आता आपण जे 9 रिव्होल्यूशन साठी जे टाइम काढलं ते होतं 9.4868. हे यामधून जर सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला आन्सर भेटतंय 0.5132. जर आपण हे सबट्रॅक्शन केलं तर हे आपल्याला 0.5132 इतकं टाइम भेटतंय. आणि हे टाइम आपल्याला T2 म्हणून लिहिणार आणि हे सेकंद. म्हणजे काय झालं का या ठिकाणी आपल्याला लास्ट म्हणजे 10व्या नंबरच्या रिव्होल्यूशनला किती टाइम लागला 0.5132. आणि अशा प्रकारे आपण सर्व म्हणजे फर्स्ट रिव्होल्यूशनला आपल्याला अंडर रूट ऑफ 10 हे आपण व्हॅल्यू काढली होती. नंतर लास्ट म्हणजे 10th रिव्होल्यूशनला आपल्याला टाइम लागला 0.5132. तर या ठिकाणी आपण तिन्ही आन्सर काढले. फर्स्ट ऑफ द नंबर ऑफ रिव्होल्यूशन ते आपण काढले, त्यानंतर टाइम फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्होल्यूशन ते पण काढले आणि टाइम फॉर लास्ट कंप्लीट रिव्होल्यूशन ते पण काढले. तर अशा प्रकारे आपला फर्स्ट क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 12 संपलाय. आता आपण नेक्स्ट बघू. आता सेकंड नंबर क्वेश्चन, दॅट मीन्स 13 नंबर क्वेश्चन इन अ बुक. काय यामध्ये दिले, द कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन कॉइन अँड अ ग्रॅमोफोन डिस्क इज 0.5. एक डिस्क आहे, त्यामध्ये डिस्क आहे आणि त्यावर एक कॉइन ठेवलेली आहे. तर कॉइन आणि डिस्क समजा याचं सेंटर ऑफ मास या ठिकाणी असतं आणि हे डिस्क आहे. तर यामध्ये याचं कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे म्यू किती आहे 0.5 आहे. द रेडियस ऑफ डिस्क इज 8 सेंटीमीटर. रेडियस ऑफ डिस्क म्हणजे इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे कॅपिटल आर ज्याला आपण म्हणू ते किती आहे 8 सेंटीमीटर. याला आपण कन्वर्ट करू 8 × 10⁻⁻² मीटर. हे झालं आर. नंतर काय सांगितलं, इनिशियली द सेंटर ऑफ कॉइन इज पाय सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ डिस्क. सेंटर ऑफ डिस्क या ठिकाणी आहे, यापासून द सेंटर ऑफ कॉइन म्हणजे काय, जे कॉइन आहे सेंटर ऑफ कॉइन ते किती आहे पाय सेंटीमीटर आहे. याला आपण स्मॉल आर. तर स्मॉल आर किती आहे पाय सेंटीमीटर. म्हणजे याला काय लिहू पाय × 10⁻⁻² मीटर. क्लियर आहे. स्मॉल आर डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ डिस्क अँड द सेंटर ऑफ कॉइन. कॅपिटल आर द रेडियस ऑफ कॉइन, रेडियस ऑफ डिस्क. तर यामध्ये काय म्हटलेले आहे
at what minimum frequency will it start the sleeping from there. म्हणजे अशी मिनिमम फ्रिक्वेन्सी आपल्याला काढायची का ज्या वेळेस ते या ठिकाणी स्लीप होईल, म्हणजे यापासून जे सेंट्रीफ्युगल फोर्स आहे त्यामुळे ते त्याची पोझिशन चेंज करणार. तर ही मिनिमम फ्रिक्वेन्सी आपल्याला काढायची. आता नंतर दुसरा क्वेश्चन आहे, बाय व्हॉट फॅक्टर विल द आन्सर चेंज इफ द कॉइन इज ऑलमोस्ट ऍट द रिम. ज्या वेळेस कॉइन हे रिम वर गेले म्हणजे लास्ट एंडला गेल्यावर काय होईल आणि कोणत्या फॅक्टरवर, व्हॉट फॅक्टर विल द आन्सर चेंज, तर काय चेंज होईल नेमकं यामध्ये, तर आपल्याला ते सांगायचं. अगोदर आपण फर्स्ट पार्ट बघू का आपल्याला काढायचं मिनिमम फ्रिक्वेन्सी विल ऍट व्हॉट मिनिमम फ्रिक्वेन्सी विल इट स्टार्ट स्लीपिंग फ्रॉम देअर. तर म्हणजे मिनिमम फ्रिक्वेन्सी काय आहे, तर n म्हणू आपण त्याला, n1 म्हणू, आणि हे आपल्याला फाइंड करायचे मिनिमम फ्रिक्वेन्सी. तर आपल्याकडे आता फॉर्म्युला आहे आणि फॉर्म्युलासाठी आता आपण बघू. या ठिकाणी कॉइन या ठिकाणी घेतोय मी, थोडं लांब घेतोय म्हणजे आपल्याला समजावं क्लिअर व्हावं. हे आपली कॉइन आहे. तर आणि इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे ते स्मॉल आर आहे. तर यावर कोणते कोणते फोर्सेस लागणार, ज्या वेळेस डिस्क रोटेट होणार, त्यावेळेस हे जे कॉइन आहे ते सर्क्युलर पाथ फॉलो करणार आणि त्यामुळे याचं वेट जे आहे ते खाली लागणार, त्याला लिहितो मी mg. नंतर त्याला बॅलन्स करणारा कोण, कॅपिटल N, कारण हे नॉर्मल रिएक्शन आहे. कोणामध्ये दोन सरफेस आहे, एक डिस्क आहे आणि एक कॉइन आहे त्यामध्ये, आणि याला जे सेंट्रीफ्युगल पासून किंवा आपण दोन केसेस आहेत, एक तर या ठिकाणी याला सर्क्युलर पाथ मध्ये ठेवण्याचं काम कोण करणार, फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे काय, स्मॉल f. तर फ्रिक्शनल फोर्स प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रीफ्युगल फोर्स, नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स. काय आहे, सेंट्रीपिटल फोर्स. आणि जर आपण नाही घ्यायचं तर मग आपण काय म्हणू, का सेंट्रीफ्युगल फोर्स साठी बी आपण घेऊ शकतो. तर ते फ्रेम ऑफ रेफरन्सचा प्रश्न आला. तर या ठिकाणी आपण काय करणार, सेंट्रीपिटल फोर्स प्रोव्हाइड करण्याचं काम फ्रिक्शनल फोर्स करतं, इतकं लक्षात ठेवा. तर या ठिकाणी आपण काय याला बॅलन्स करणार, तर इथं लिहिणार आपण फ्रॉम फिगर काय भेटेल आपल्याला, कॅपिटल N इज इक्वल टू mg. म्हणजे नॉर्मल रिएक्शन कोण बॅलन्स करणार, वेटला बॅलन्स करण्याचं काम नॉर्मल रिएक्शन करणार. नंतर दुसरा काय आहे का, या ठिकाणी जे दुसरी आपल्याला कंडिशन आहे फ्रिक्शनल फोर्स. तर इथं म्हणू फ्रिक्शनल फोर्स प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स. तर त्यामुळे मग स्मॉल f इज इक्वल टू mv² आपण r म्हणू शकतात, mr ओमेगा स्क्वेअर म्हणू शकतात. तर या ठिकाणी आपण mr ओमेगा स्क्वेअर म्हणणार का, कारण आपल्याला फ्रिक्वेन्सी लागते आणि ओमेगा म्हणजे 2πm, त्यामध्ये फ्रिक्वेन्सी आहे. तर या ठिकाणी हे स्मॉल r घेतलं हे लक्षात घ्या, कॅपिटल R नाही. आपल्याला डिस्टन्स पाहिजे कोणाचं, कॉइनचं पुढून सेंटर ऑफ डिस्क पासून, त्यामुळे स्मॉल r घेतलंय. कॅपिटल R रेडियस आहे तर ते आपल्याला लागत नाही. तर या ठिकाणी F फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, μn, हे आपल्याला माहित आहे, आणि mr ओमेगा स्क्वेअर झाले. तर यामध्ये आपण जर व्हॅल्यूज पुट केल्या तर आपल्याला काय भेटेल, म्यू ची व्हॅल्यू आहे, म्यू ची व्हॅल्यू किती या ठिकाणी दिलेली आहे, इथं लिहितो 0.5 इंटू नॉर्मल रिएक्शन m आहे, मास दिलेला आहे का आपल्याला, या ठिकाणी मास या ठिकाणी दिलेलं नाहीये. तर m जसं आहे तसंच ठेवणार, m आणि g दिलेलं आहे का, वाटलं तर आपण इथं याची व्हॅल्यू काढून घेऊ, m जसं आहे तसं. आणि g नॉर्मली आपण काय घेतो, बुक मध्ये सांगितलेलं आहे का 10 घ्या, त्यामुळे मी घेतो इथं 10. तर हे झालं आपलं नॉर्मल रिएक्शन 10m. तर यांच्या जागेवर मी डायरेक्ट आता लिहितो इथं 10m. या ठिकाणी m ऍज इट इज, r स्मॉल r किती व्हॅल्यू आहे, स्मॉल r ची पाय सेंटीमीटर. तर सेंटीमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट केलं तर ते भेटेल पाय इंटू 10⁻². आणि नंतर ओमेगा स्क्वेअर आहे, तर ओमेगा स्क्वेअरला आपण या ठिकाणी त्याची व्हॅल्यू टाकू, वाटलं तर ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू टाकू 2πn आणि हे ब्रॅकेट स्क्वेअर. तर काय भेटलं आपल्याला, या ठिकाणी 2 चा स्क्वेअर 4,
पायचं स्क्वेअर पाय स्क्वेअर आणि एनचं स्क्वेअर एन स्क्वेअर. हे इथपर्यंत आपल्याला भेटलं. आता सगळ्यात अगोदर एन एन कॅन्सल होईल, ते कॅन्सल केलं. त्यानंतर आपल्याला कशा कशाची व्हॅल्यू माहित आहे ते बघू. यामध्ये 0.5 इंटू 10 म्हणजे हे झालं 5, तर ते वरती लिहितो मी. हे झालं 5. 0.5 इंटू 10 म्हणजे 5 इज इक्वल टू, आता या ठिकाणी पाय आहे 4 आणि या ठिकाणी पाय 4 पाय. या ठिकाणी जी आपल्याला दिलेला आहे, इथं जी दिलेला आहे पाय स्क्वेअर, तर आपण इथं लिहायला पाहिजे होतं जी इज इक्वल टू पाय स्क्वेअर. त्यामुळं जे आपण 10 घेण्याऐवजी आपण या ठिकाणी काय घेणार, याला पाय स्क्वेअर. तर हे काय झालं आपलं पाय स्क्वेअर एम. तर या ठिकाणी बघा हे काय झालं पाय स्क्वेअर एम. बघा जी ज्या वेळेस दिलेला असेल त्यावेळेस तीच व्हॅल्यू घ्यावं लागेल. तर जी इथं दिलेलं आहे पाय स्क्वेअर, तर आपण पाय स्क्वेअर घेतलंय. तर आता हे पाय स्क्वेअर, इकडे पाय स्क्वेअर आहे आणि इकडे पाय स्क्वेअर आहे, कॅन्सल होईल. आता आपल्याकडे काय राहिलं 0.5 ऍज इट इज, तर मी 0.5 लिहिणार. नंतर या ठिकाणी पाय आहे ते खाली येईल डिनॉमिनेटरला. नंतर 10⁻² आहे ते बी डिनॉमिनेटरला येईल. आणि त्यानंतर 4 आहे ते पण डिनॉमिनेटरला येतील. आणि इकडे राहणार एन स्क्वेअर. एन काय आहे फ्रिक्वेन्सी. आता आपल्याला जर काही डिवाइड होत असेल तर डिवाइड करा. हे 10⁻² वरती आहे, वरती जाईल, तर हे होईल 0.5 इंटू 10⁻² -2 वरती गेल्यावर +2 आणि खाली राहतील 4 पाय आणि हे झालं आपलं एन स्क्वेअर. आणि जर आपल्याला यांची व्हॅल्यू काढायची तर आपण एन इज इक्वल टू म्हणजे याला स्क्वेअर रूट घेणार. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय भेटेल आपल्याला, आता हे 0.5 इंटू 10 म्हणजे हे झालं 50 आणि अपॉन 4 आणि इथं पाय. आता यामध्ये जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर 50 ला 25 इंटू 2 करू शकतो आणि 5 बाहेर घेऊ शकतो. नंतर 4 चा स्क्वेअर रूट 2 बाहेर घेऊ शकतो. म्हणजे काय होईल या ठिकाणी जर आपण कॅल्क्युलेट केलं या ठिकाणी, तर हे 25 इंटू 2 केलं तर आपल्याला या ठिकाणी आपण लिहू शकतो स्क्वेअर रूट मध्ये 25 इंटू 2 अपॉन 4 जसं आहे तसं इंटू पाय म्हणजे 3.14 आणि या ठिकाणी याचं 25 बाहेर निघल्यावर होईल 5, 4 बाहेर निघल्यानंतर होईल 2 आणि रूट मध्ये काय राहील 2 अपॉन 3.14. याला लॉग यूज करून आपण याचा आन्सर काढू शकतो. तर फायनल आन्सर आपलं येत आहे 1.994 हर्ट्झ. हे तुम्ही लॉग टेबलच्या हेल्पने याची व्हॅल्यू काढू शकता. तर आपल्याला काय भेटलंय का याची जी फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी 1.994 हर्ट्झ इतकी भेटली. बुक मध्ये याचा आन्सर रॉंग आहे. बुक मध्ये 2.5 दिलेली आहे. तर त्यामुळं आपल्याला हे लक्षात घ्यायचं काहीतरी तर त्यामध्ये मिस्टेक आहे, प्रिंटिंग मिस्टेक वगैरे. तर त्यामुळे हे आन्सर आपले मॅच होत नाही. तर आपल्याला जे आन्सर आले ते बरोबर आहे. ते आहे n1 इज इक्वल टू 1.994. हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता विथ द हेल्प ऑफ लॉग टेबल. आता आपल्याला सेकंड पार्ट बघायचंय. आता यामध्ये सेकंड पार्ट आहे बाय व्हॉट फॅक्टर will the answer change if the coin is almost at the rim. म्हणजे आता या ठिकाणी जे कॉइन आहे बघा, या ठिकाणी जी अगोदरची आपल्याकडे जी डायग्राम होती तीच ठेवली, सेंटर तेच आहे. आता जे आपल्याकडे जे कॉइन या ठिकाणी ठेवली होती, आता ही हेच कॉइन रिम वर ठेवली गेली. तर त्यामध्ये सेम येईल, काय येईल सेम नॉर्मल रिएक्शन. कोणाला बॅलन्स करणार mg ला आणि कोण प्रोव्हाइड करणार स्मॉल f फ्रिक्शनल फोर्स करणार. तर यामध्ये काय होईल फक्त या ठिकाणी स्मॉल r इथं आपण लिहू शकतो. अगोदर काय लिहिणार when coin is at rim then काय होईल स्मॉल r changes टू कॅपिटल आर. म्हणजे काय झालं हे जे स्मॉल आर होतं ते आता कॅपिटल आर झालं. कारण
कॉइन या ठिकाणी लागली आणि या ठिकाणी घेतल्यावर ते हे पूर्ण डिस्टन्स काय झालं कॅपिटल आर. तर या ठिकाणी हे जे डिस्टन्स आहे ते झालं कॅपिटल आर. अदर थिंग्स रिमेन सेम. म्हणजे काय चेंज होईल, फक्त एकच गोष्ट चेंज झाली, स्मॉल आर हे रिप्लेस झालं कॅपिटल आर. मग काय होईल या ठिकाणी कॅपिटल आर ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याकडे 8 सेंटीमीटर. काय आहे 8 सेंटीमीटर. तर त्यावरून आपण फॉर्म्युला तोच आणि त्याच प्रकारे आपण याचं पण कॅल्क्युलेशन करू शकतो. कोणतं कॅल्क्युलेशन, या ठिकाणी जे आपल्याला माहित आहे सेम F म्हणजे फ्रिक्शनल फोर्स provides necessary centripetal force. सेम प्रोसिजर असणार. काही स्मॉल f इज इक्वल टू m r ओमेगा स्क्वेअर. पण या ठिकाणी लक्षात घ्या इथं स्मॉल r च्या ऐवजी मी काय लिहिणार आता कॅपिटल आर. का, कारण या ठिकाणी जे कॉइन आहे ते आता रिम वर आहे, म्हणजे हे कॅपिटल आर डिस्टन्स झाले. बाकी सेम असणार. तर या ठिकाणी म्यू एन, कारण स्मॉल याचा फॉर्म्युला म्यू एन आहे, आणि एम आर ओमेगा स्क्वेअर ला मी लिहितो 2 पाय एम आणि ब्रॅकेट स्क्वेअर लिहितो. आता या ठिकाणी n2 लिहितो. अगोदरचं आहे आपलं n1, आता हे लिहिलं n2 या ठिकाणी. आणि n ची व्हॅल्यू काय आहे, n ची व्हॅल्यू आहे ते अगोदरच आपण बघितली. काय होती ती n ची व्हॅल्यू, n इज इक्वल टू mg. आणि mg काय, तर m जसं होतं तसंच ठेवलं आणि g काय आहे पाय स्क्वेअर. तर इथं मी डायरेक्ट लिहिणार पाय स्क्वेअर m. आणि या ठिकाणी m r किती आहे 8 इंटू 10⁻². कारण आपण कन्वर्ट केलं होतं, गिवन मध्येच अगोदर केलेलं आहे. हे कॅपिटल आर आहे आणि त्यानंतर हे सेंटीमीटर मध्ये दिलेले आहे, त्यामुळे मीटर मध्ये केल्यावर 10⁻². आणि या ठिकाणी n2 चं स्क्वेअर. m कॅन्सल होईल, m कॅन्सल होईल. आता आपल्याकडे जी व्हॅल्यू भेटणार तर ते व्हॅल्यूज आपण टाकू. काय आहे, कोणत्या व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे, तर म्यू ची व्हॅल्यू आहे 0.5. नंतर पाय स्क्वेअर जसं आहे तसंच ठेवू. या ठिकाणी आपण 8 इंटू 10⁻². बघा 8 इंटू 10⁻². आणि ही व्हॅल्यू झाली कशाची, n2 स्क्वेअर. आता यामध्ये जे आपल्याला n2 स्क्वेअर भेटलंय, आता आपल्याला व्हॅल्यू काढायची n2 स्क्वेअरची. तर n2 स्क्वेअरची व्हॅल्यू, तर या ठिकाणी आपण m घेतलंय, नंतर m घेतलंय, r या ठिकाणी घेतलंय, नंतर या ठिकाणी जे 2 होतं 2 चा स्क्वेअर 4, नंतर पाय स्क्वेअर आणि n2 स्क्वेअर हे आपलं राहिलं होतं. तर हे इथं घेतलंय. त्यानंतर आता काय होईल, का या ठिकाणी पाय स्क्वेअर आणि पाय स्क्वेअर कॅन्सल होईल. तर आपल्याला जे आन्सर भेटल, आता आन्सर काय भेटणार बघा, म्यू आहे, म्यू ची व्हॅल्यू 0.5. नंतर आपण आता आपण 8 4 जा 32 इंटू 10⁻² आणि इज इक्वल टू n2 स्क्वेअर. आता हे वरती जाईल, काय होईल 5 0.5 इंटू 10 स्क्वेअर अपॉन 32 इज इक्वल टू n2 स्क्वेअर. जर आपण याला मल्टिप्लाय केलं तर हे झालं 50 अपॉन 32 इज इक्वल टू n2 स्क्वेअर. आता या ठिकाणी याला 4 ने डिवाइड होणार, 4 ने नाही 2 ने जर डिवाइड केलं तर हे होईल 25 आणि या ठिकाणी हे होईल 16. जर आपण याचा स्क्वेअर रूट घेतला, कारण आता n2 स्क्वेअर आपल्याला भेटला, n2 स्क्वेअर 25 अपॉन 16. जर याचा स्क्वेअर रूट घेतला आपण n2 तर हे 25 चा स्क्वेअर रूट 5 येईल आणि 16 चा येईल 4. आणि जर त्याला आपण डिवाइड केलं तर 4 1 जा 4 0.10 4 2 जा 8 and 4 5 जा 20 1.25 हर्ट्ज. हे काय झालं आपल्याला, ज्या वेळेस जे कॉइन आहे या जे कॉइन हे ज्यावेळेस रिंग वर ठेवलं त्यावेळेस त्याची फ्रिक्वेन्सी येईल 1.25 हर्ट्ज. आता आपल्याला क्वेश्चन काय विचारलेले आहे, बाय व्हॉट फॅक्टर.
व्हॉट फॅक्टर म्हणजे काय करावं लागेल आपल्याला n1 अपॉन n2 फाइंड करावं लागेल. तर बाय व्हॉट या ठिकाणी आपण म्हणणार नाव n1 अपॉन n2 वाटले तर आपण या ठिकाणी घेऊ. आता काय आहे n1 अपॉन n2 कारण आपल्याला ते फॅक्टर कितीने ते वाढले. आपल्याला n2 चं काढायचं आहे सेकंड वाला तर n2 अपॉन n1 तर n2 अपॉन n1 तर n2 किती आहे 1.25 आणि n1 आपण अगोदरच काढलं होतं 1.994 हे आपण याची व्हॅल्यू काढली होती. तर आपल्याला आता याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपण विथ द हेल्प ऑफ लॉग टेबल आपण कॅल्क्युलेट करू शकतो आणि त्याची व्हॅल्यू येते 0.6269 हे आपण तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. ही व्हॅल्यू झाली n2 अपॉन n1. तर आपल्याला काय म्हटलंय तर ज्यावेळेस रिंग वर गेला तर किती टाइम्स ते पहिल्यापेक्षा झालंय. पहिली जी फ्रिक्वेन्सी होती त्याच्या किती टाइम्स म्हणजे ऍट व्हॉट फॅक्टर हे काय झालं का वाढलं किंवा कमी झालं. तर यामध्ये आपण लिहिणार 0.6269 आणि n2 इकडे मल्टिप्लाय होईल. म्हणजे काय झालं का जे अगोदर फ्रिक्वेन्सी होती त्याच्या 0.6269 टाइम्स नंतरची फ्रिक्वेन्सी झाली. तर आपल्याला हे फॅक्टर भेटले. आता ज्या वेळेस आपल्याला या ठिकाणी जे विचारलं होतं ऍट व्हॉट फॅक्टर तर त्याचं आन्सर हे झाले आणि हे बुक मध्ये 1/2 दिलेलं आहे n2 1/2 n1 पण ते अगोदरची व्हॅल्यू रॉंग आल्यामुळे हे कॅल्क्युलेशन बुक मध्ये जे दिलेलं आहे ते रॉंग आहे. त्यामुळे हे आन्सर करेक्ट आहे. तर आपल्याला जे आन्सर भेटले ते n1 ची व्हॅल्यू भेटली 1.994 ज्यावेळेस ते r डिस्टन्स वर होते म्हणजे 5 सेंटीमीटर वर होतं. नंतर n2 ची व्हॅल्यू भेटली किती होती ती 1.25 ज्यावेळेस ते रिंग वर आहे कॉइन आणि ते दोघांचा जर रेशो घेतला तर n2 0.6269 टाइम्स n1 हे आपल्याला भेटलं. अशा प्रकारे आपले 2 क्वेश्चन संपले. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ. थँक्यू.